शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत पुढील आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। 15 जुलैला शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुनावणी आहे, तर 16 जुलैला राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांबाबत आता सुप्रीम कोर्टाचा फैसला नेमका काय असेल या पक्षाच्या चिन्हांबाबत ते बघावं लागेल। दरम्यान 19 जुलैला शिवसेना आमदार अपात्रतेबाबतही सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता नेमके कोणाचे आमदार अपात्र होणार ते बघावं लागणार आहे। याविषयीची सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांसमोर झालेली होती, मात्र त्यावरून शिवसेना युबीटीचं समाधान झालेलं नव्हतं आणि त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचं सुद्धा समाधान झालेलं नव्हतं आणि या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती। आता येत्या 19 जुलैला जेव्हा यावर सुनावणी होईल त्यावेळेला नेमकं काय होतं, काही निर्णय येतो का ते बघावं लागेल। तर यावर अनिल देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूयात। आता लवकरात लवकर सुनावणी होऊन त्याचा निर्णय होईल, निर्णय होऊ द्या। निर्णय झाल्यानंतर पाहू काय होतं। आम्हाला खात्री आहे की आमच्या पक्षाची भूमिका ही न्याय्य भूमिका आहे। सगळ्यांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला, शरद पवार साहेबांनी स्थापन केला। त्याच्यामुळे आमची न्याय्य भूमिका आहे आणि कोर्टामध्ये जो निर्णय तो योग्य तो निर्णय तो राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवारच्या बाजूने देतील अशी आम्हाला खात्री आहे। आमची प्रामाणिक इच्छा आहे की सुनावण्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत आणि त्या दोन्ही पक्षांना न्याय मिळाला पाहिजे। जे पूर्वी निर्णय झालाय तो आम्हाला मान्य नाहीये, तो चुकीचा आहे, तो अन्यायकारक आहे आणि आता या नवीन सुनावणीतून दोन्ही पक्षांना उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।